मुंबई महानगरपालिकेवरील ठाकरेंचं वर्चस्व आता संपलेलं आहे। शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। मुंबईमध्ये महायुतीला ठाकरे बंधूंनी कडवी झुंज दिली। आता मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार आहे। उद्धव ठाकरेंना सुद्धा मुंबईकरांनी पसंती दिलेली आहे। भाजप 89, शिवसेना 29 जागा जिंकलेल्या आहेत। शिवसेना युपीटीनं 65 जागा जिंकलेल्या आहेत, तर मनसेनं 6 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे। राष्ट्रवादीनं 3 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी तिने 1 जागा पटकावलेली आहे। तर काँग्रेसला 24 जागा मिळाल्यात आणि एमआयएमला 8 जागांवर विजय मिळवता आलेला आहे। तर मुंबई महापालिकेवर महायुतीनं आपला झेंडा फडकवलेला आहे। मोठ्या प्रमाणात त्यांना विजयी होता आलेला आहे। तर ठाकरेंनी कडवी झुंज दिलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 65 जागा मिळालेल्या आहेत। मनसेला 6 जागांवर विजय प्राप्त करता आलेला आहे। आणि या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। महामुंबईमध्ये भाजपनं विजयी षटकार मारलाय। मुंबईसह नवी मुंबई, केडीएमसी आणि उल्हासनगरमध्ये भाजपनं बाजी मारली आहे। मीरा भाईंदरमध्ये, पनवेलमध्ये सुद्धा भाजपनं एक हाती सत्ता आणलेली आहे। मुंबईमध्ये शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झालाय। केडीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तर मुंबईसह महामुंबईमध्ये सुद्धा भाजपचाच डंका पाहायला मिळतोय। मुंबईसह नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगरमध्ये भाजपनं बाजी मारली आहे आणि मीरा भाईंदरमध्ये, पनवेलमध्ये सुद्धा भाजपनं एक हाती सत्ता आणलेली आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, अनेक ठिकाणी भाजपनं आपलं यश संपादित केलेलं आहे, मुंबईसह महामुंबईमध्ये सुद्धा। तर मुंबईसह महामुंबईमध्ये सुद्धा भाजपनं मोठा डंका आपला तिथे निर्माण केलेला आहे। का अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर अनेक वर्षांचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न हे काल पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो। भाजपनं मुंबईमध्ये 89 जागांवरती अधिकृतपणे विजय प्राप्त केलाय, तर भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेना, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागांवरती विजय प्राप्त केलाय। मी सध्या त्याच इमारतीच्या समोर आहे, ज्या इमारतीवर खऱ्या अर्थानं त्या इमारतीच्या माध्यमातून मुंबईकरांवर आणि ती मुंबईवरती भाजपचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडनं केला जात होता। हीच ती मुंबई महापालिकेची खरं तर इमारत आहे, ज्या इमारतीवरती भाजपला वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं। आणि अखेर काल जे निकाल आलेत त्यामधून भाजप आणि शिवसेनेचा महापौर आता मुंबईमध्ये बसणार हे स्पष्ट झाले। आकडेवारीचा जर आपण खेळ पाहिला तर स्पष्ट बहुमत ह्या दोन पक्षांच्या महायुतीला मुंबईमध्ये मिळालंय। दुसऱ्या बाजूला जर एमआयएमआरमध्ये बघायला गेलं, ठाणे, कल्याण डोंबिवली, त्यासोबतच इतरही मीरा भाईंदर असेल, मीरा भाईंदरमध्ये तर भाजपनं स्वच्छ आणि स्पष्ट बहुमत मिळवलंय। भाजपचा तिथे महापौर बसणार हे स्पष्ट झालंय। दुसऱ्या बाजूला नवी मुंबईमध्ये मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये जी काही लढाई झाली त्यात भाजपनं आणि पर्यायानं गणेश नाईक यांनी सरशी केली आहे। आपण पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये विशेषतः नवी मुंबईच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा सामना अत्यंत मोठ्या प्रमाणात रंगला। खरं तर टांगापलटी, घोडे फरार आणि घोडे बेपत्ता करू अशा प्रकारचं हे वाकयुद्ध दोन नेत्यांमधलं होतं। या सगळ्यामध्ये गणेश नाईकांनी सरशी केल्याचं पाहायला मिळतंय। एकंदर मुंबई एमआयएमआरचा जर आपण अभ्यास केला तर भाजपनं या भागामध्ये एकनाथ शिंदेंच्या पेक्षाही पुढे जाऊन कुठेतरी अधिकाधिक यश मिळवलंय हे स्पष्ट झालंय। सगळ्यात मोठा दणका हा एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ 29 जागा। खरं तर एकनाथ शिंदे मुंबईमध्ये किती जागा जिंकतात यावरती महायुतीच्या विजयाचा फॉर्म्युला अवलंबून असेल अशा खरं तर दावे केले जात होते, परंतु 90 जागा जिंकून लढवून सुद्धा केवळ 29 जागांवरती विजय मिळवलाय। त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे ते कायम आहे अशाच प्रकारचा एक मेसेज आता दिला जातोय। खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंनी सुद्धा ज्या पद्धतीने जागा जिंकल्या त्यातून किमान मुंबईमधलं जे त्यांचं संघटन आहे किंवा मुंबईमध्ये ज्या प्रकारची ताकद उद्धव ठाकरेंची होती ती एकनाथ शिंदेपेक्षा उजवी ठरली हे यातून स्पष्ट झालं। मात्र सरतेशेवटी भाजपनं मुंबई महापालिकेवरती आपला झेंडा फडकवलाय आणि आता
पुढील काही तासांमध्ये मुंबईचा महापौर कोण होणार या संदर्भातल्या आता जी काही चर्चा आहेत सातत्याने ज्याबद्दल दावे केले जात आहेत त्या दाव्यांवरती त्या सगळ्या चर्चांवरती पूर्णविराम लागू शकतो. अर्थात राज्याचे नक्कीच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 तारखेला दाऊसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी ह्या महापौर पदाचा निर्णय होतोय की दाऊस दौऱ्याच्या नंतर या सगळ्या संदर्भात हालचाली होऊन मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसतोय पाहणं महत्वाचं असेल. अगदी त्यामुळे काल मुंबई महापालिकेचे आणि इतर महापालिकांचे जे निवडणुकीचे जे निकाल आलेले आहेत ते पाहता देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.